अशी फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. केतन एक षटकार एक चौकार बघा स्क्रीनवरती. एका बाजूला अमोल पाटील, एका बाजूला केतन म्हात्रे. असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळते. दोन दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. अमोल पाटीलची नेहमी चर्चा असते. केंद्रीय राज्यमंत्री चषकमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर त्यांनी 100 धावा कुठल्या. आणि बघा अमोलला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अंडरम पासून सुरुवात केली आणि त्यानंतर अमोलने मागे वळून पाहिलं नाही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मग शहरीमध्ये सुद्धा त्याला भरपूर मागणी असते. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. फिल्डिंग खराब आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा तालुक्यामधला स्वयंपाक कर तू डाल भाजी मिरची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल भाजी मिरची चटणी वाट. बाया बघतन वाट ग माझ्या बाया बघतन वाट ग. ये सुंदरा बायानं कवरी भूक लागले बघ. अग साधने माझ्या बाया भूक लिहान ग. 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 अग साधने माझ्या बाया भूक लिहान ग. 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 वाह. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 वरती 2 अशी परिस्थिती. गावदेवी गजानन स्फोट वाकलन संघ प्रथम बॅटिंग करत असताना. रिदेशचा हा वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात रिदेश पाटील बघा मागच्याच मॅच मध्ये मोठी दिसायच्या विरुद्ध ते मॅन ऑफ द मॅच होते. चांगली गोलंदाजी केली होती रिदेशने. तोच रिदेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. 15 वरती 2 अमर ठाकूरला तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. बाहुबली ऑफ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट चर्चेमधला खेळाडू आहे. अपील स्ट्रॉंग आहे. आणि फलंदाज अविनाश बॅक टू द पॅव्हेलियन. 15 वरती तिसरा धक्का वाकलन टीमला. भया माझ्या साजनी साजनी माऊल्या उतरुणी बाया कोकणात आल्या. भया माझ्या साजनी साधने माऊल्या उतरुणी बाया कोकणात आल्या. भया माझ्या साजनी साजनी माऊल्या उतरुणी बाया कोकणात आल्या. साधने माऊल्या उतरुणी बाया कोकणात आल्या. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. नाही तुला आईला आईला भेटल्या ना. बाय माझ्या साजनी साजनी माऊल्या. साधने माऊल्या उतरुणी बाया कोकणात आल्या. वासू शेठ फार्म हाऊस यांच्याकडनं सुमित पाटील यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 3000. 4 गोलंदाजांसाठी. म्हणजे आता अमरचं षटक तर संपलंय ना. त्याच्याकडे चान्स नाही. हॅट्रिकसाठी 3000 रुपये सोनारपडा संघाला बघा सुवर्ण संधी आहे. 15 वरती 3 विकेट नेता मागच्या मॅचचा हिरो किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय गोलंदाजी करतात बघा. या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना रिदेश पाटील. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता या चांगली गोलंदाजी करत असताना एकही धाव अजूनही त्यांनी दिली नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आले होते अमरच्या. मात्र अमरने 2 विकेट घेतले होते. केतन म्हात्रेला त्यांनी बाद केलं. ऋषीला बाद केलं. अजून एक डॉट. काय गोलंदाजी बघा. सोनारपाडा वाकलन नेहमीच 2 संघ एकमेकांच्या विरोधात येतात. सोनारपाडा संघ सुद्धा चांगलाच खेळत असतो. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा सेमीफायनलची मॅच झाली होती. वाकलन विरुद्ध सोनारपाडा. आणि 30 मॅच फायनलची आता पाहायला मिळते स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये. अक्षरशः जागेवरती शांत ठेवले किरण म्हात्रेला. ज्या किरणने मागच्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती तो किरण आता मात्र पूर्णपणे शांत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आले होते. आता बघायचं मेडन षटक पाहायला मिळेल का फायनल मॅच मध्ये. रिदेश पाटील गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आणि मेडन षटक फायनल मॅच मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होत्या रितेश पाटील साठी.
1000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा असेल सुमित पाटील यांच्याकडनं. वसुदेव फार्म हाऊसचे सर्व आपण पाहतोय. मित्रांनो, तुम्हाला पुणे जिल्ह्यातील लोणावळा या तालुक्यामधला तैल बैल सुळका, ज्याला पिनॅकल आपण म्हणतो, प्रसिद्ध गिर्यारोहक याच गावचे महादुर्ग ॲडव्हेंचर्सचे जे फाउंडर आहेत निलेश दादा पाटील यांनी जो पिनॅकल, नितेश दादा पाटील यांनी तो पिनॅकल सर केला होता. आणि हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचा. तितक्या उंचीवर तो बॅनर त्यांनी नेला आणि त्या स्पर्धेला तिथून त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. शिवकालीन हे बरेचसे किल्ले असतील, फोर्ट असतील, पिनॅकल्स असतील, सुळके असतील, हे तुम्ही सहसा सर करू शकत नाही. आणि जर तुम्हाला महादुर्ग ॲडव्हेंचर सोबत या सर्व गोष्टी जरूर तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणि प्रोफेशनल गिर्यारोहक जर तुमच्या सोबत असतील तर असे सुळके पिनॅकल सहजरित्या तुम्हाला सर करता येतील. महादुर्ग ॲडव्हेंचरचे फाउंडर नितेश दादा पाटील, जे आपलेच या शिरडून गावचे आहेत, यांचं मनापासून आभार. आणि ज्या कोणाला जर अशा पद्धतीचे ट्रेक करायचं